नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ सरळ सेवा ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये सर्वात इम्पॉर्टंट डिस्कशन करायचं आहे टीसीएस नॉर्मलायझेशन. टीसीएस नॉर्मलायझेशनची संपूर्ण माहिती, कारण की भयंकर डाऊट राहतो विद्यार्थ्यांना की सर माझे मार्क्स कमी झाले, माझे भरपूर मार्क्स वाढले, तर सर हा एक विद्यार्थ्यांसोबत अन्याय होत आहे का, की ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कंटिन्यू असायला पाहिजे का. या प्रत्येक प्रश्नांचं जे म्हणजेच सोल्युशन आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळणार आहे. आता सर्वात पहिले प्रश्न हा तयार होतो की सर हे नॉर्मलायझेशन का बरं होते, नॉर्मलायझेशन व्हायला पाहिजे का, खरंच ही प्रोसेस चांगली आहेत का, आणि या प्रोसेसचा फायदा विद्यार्थ्यांना होतो का, की ऍक्च्युली विद्यार्थ्यांच्यावर अन्याय आहेत. ठीक आहे, तर या पहिल्या प्रश्नाचं जे उत्तर आहे त्याच्यासाठी म्हणजेच नॉर्मलायझेशन का बरं, नॉर्मलायझेशन ही नॉर्मलायझेशन कन्सेप्ट कशासाठी आलेले आहेत. आता मी काय करतो, नॉर्मलायझेशन म्हणजेच फक्त आणि फक्त ज्या कंडिशन मध्ये पेपर हे ऑनलाईन स्वरूपात असते तिथेच नॉर्मलायझेशन या कन्सेप्टचा वापर केला जातो. जिथे पेपर ऑफलाईन आहे तिथे नॉर्मलायझेशन राहत नाही. म्हणजे नॉर्मलायझेशन बरोबर ऑनलाईन परीक्षा. बट नॉर्मलायझेशन मग ऑनलाईन मध्ये का बरं व्हायला पाहिजे, ऑफलाईन मध्ये का बरं, कारण की ऑफलाईनचा जो पेपर आहे तो पेपर एकाच दिवशी आणि एकाच वेळेस कंडक्ट केला जातो. म्हणजे याचा अर्थ काय की ऑनलाईन आणि ऑफलाईन पेपरमध्ये पेपर एकच, लेवल ऑफ डिफिकल्टी एकच राहते, आन्सर की एकच. म्हणजे याचंच मिनिंग आहे की ऑफलाईन परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन पॉसिबलच नाही आहेत. फक्त आणि फक्त नॉर्मलायझेशन पॉसिबल कुठे आहेत, ऑनलाईन परीक्षेत. सर हे ठीक आहेत, इथपर्यंत 100% आम्हाला समजलेलं आहे की ऑनलाईन परीक्षा जिथे आली तिथे नॉर्मलायझेशन हे घ्यावं लागतं. अगदी बरोबर. मग सर हे चुकीचं नाही आहेत का, खरंच बरोबर आहे का. भरपूर मी मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे डाऊट्स बघितले की सर नॉर्मलायझेशन आम्हाला अजूनपर्यंत समजलेले नाही आहेत, हे किचकट आहे, भरपूर किचकट आहे. आजच्या सेशन मधून तुम्हाला नॉर्मलायझेशनचा एकही % डाऊट राहणार नाहीत. कारण की नॉर्मलायझेशन फक्त टीसीएस च्या परीक्षेत होते आणि सोबतच IBPS च्या परीक्षेत पण होते. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी ह्या दोन एजन्सी आपल्या भारतात अशा एजन्सी आहेत की ह्या एजन्सी ऑनलाईन परीक्षा कंडक्ट करतात. बरोबर आहे. बेसिकली आपल्याला बघायचं आहे की सर महाराष्ट्रामध्ये जी तलाठी भरती असते त्या तलाठी भरतीमध्ये नॉर्मलायझेशन मागच्या वेळेस झालं होतं का. हो, याचं कारण आहे कारण की वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये हा पेपर झाला होता. एक पेक्षा जास्त शिफ्ट ज्या जागेवर येते, एक पेक्षा जास्त दिवस ज्या जागेवर येते त्यावेळेस नॉर्मलायझेशन प्रोसेस होते. रेल्वेच्या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन होते. त्याच्यानंतर रेल्वेमध्ये NTPC झालं, ग्रुप डी झालं, टेक्निकल झालं, त्यासोबत इंजिनियरची रिक्रुटमेंट झाली. IBPS म्हणजे बँकिंगच्या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन होते, स्टॉफ सिलेक्शनच्या परीक्षेमध्ये नॉर्मलायझेशन होते. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राच्या तलाठी भरतीमध्ये पण नॉर्मलायझेशन होते. फक्त आणि फक्त एक मी तलाठी भरतीचा एक्झाम्पल समजून सांगतो की नॉर्मलायझेशन म्हणजेच काय. आता बघा, सपोज एक दिवसात पेपर घेणे हा पॉसिबल का बरं नाही आहेत, कारण की विद्यार्थ्यांची जी संख्या आहे, विद्यार्थ्यांची संख्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची संख्या. आता विद्यार्थ्यांची संख्या जर जास्तीत जास्त आहे आणि परीक्षा केंद्र कमी आहेत, जर विद्यार्थ्यांची संख्या जास्त आणि परीक्षा केंद्र कमी, तर अशा सिच्युएशन मध्ये एका दिवशी परीक्षा घेणे पर्टिक्युलर गव्हर्नमेंटसाठी हे पॉसिबल नाही आहे. त्यांच्या जागेवर जर आपणही राहिलो असतो तर हे पॉसिबलच झालं नसतं. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हे मिळालेलं आहे की नॉर्मलायझेशन का बरं इम्पॉर्टंट आहे. कारण की माय डिअर फ्रेंड, परीक्षा एका दिवशी विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहेत आणि परीक्षा केंद्र हे कमी असल्या कारणाने एका दिवशी परीक्षा घेणे पॉसिबल नाही आहेत. तुम्ही म्हणाल की सर एका दिवशी तर वेगवेगळे सेंटर घेतले तर पेपर फुटण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतात. अगदी बरोबर. म्हणजेच ज्या ठिकाणी आता बघा रेल्वेमध्ये करोडोनी फॉर्म येतात, 2018ची नोटिफिकेशन, तर त्या नोटिफिकेशनवर 1.26 करोड म्हणजेच 1 करोड आणि 26 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म फिल केला होता.
ते विद्यार्थी परीक्षात जाणे न जाणे हा नंतरचा प्रश्न झाला, बट पेपर कंडक्ट करणाऱ्या एजन्सीला त्यांची अरेंजमेंट करावीच लागते, ते अब्सेंटचा नंतरचा भाग झाला, बरोबर आहे की नाही. तर आता या ठिकाणी पहिला मुद्दा हा क्लिअर झालेला आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची संख्या, परीक्षा केंद्र कमी असल्या कारणानेच हे नॉर्मलायझेशन आलेलं आहे, राईट. आता सर मग जास्तीत जास्त किती विद्यार्थी असू शकतात हा प्रश्न तयार होतो, बरोबर आहे की नाही. सपोज एकूण विद्यार्थ्यांची संख्या 12 लाख विद्यार्थी परीक्षेत बसलेले आहेत. 12 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे. मग 12 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेचं फॉर्म जर भरलेला आहे तर एका दिवशी परीक्षा पॉसिबल नाहीत. का बरं पॉसिबल नाहीत? कारण की त्या गव्हर्नमेंटकडे, म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं, स्पेशल मी महाराष्ट्र बद्दल बोलतो. आता महाराष्ट्रामध्ये जर बोलायचं झालं तर तलाठी ही जी परीक्षा आहे, या तलाठी परीक्षामध्ये एक अंदाज मी कन्सिडर करतो की तलाठी परीक्षामध्ये मागच्या वेळेस एकूण अंदाज एक्सपेक्टेड, एक उदाहरण सांगत आहो, राईट. तर मागच्या वेळेस 12 लाख विद्यार्थ्यांनी तलाठी परीक्षेमध्ये जर फॉर्म भरल्याच्या नंतर जर गव्हर्नमेंटकडे फक्त आणि फक्त परीक्षा केंद्र म्हणजेच एक्झाम सेंटर 100 आहेत आणि एका परीक्षा केंद्रावर ते 600 विद्यार्थी बसू शकतात. आता ऑफलाईन परीक्षेमध्ये तर 600 पॉसिबलच नाही, हा भरपूर मोठा आकडा होतो, राईट. म्हणूनच काय की परीक्षा जी आहे ते ऑनलाईन आणि नॉर्मलायझेशनच्या फॉर्म मध्ये घ्यावी लागते. इथपर्यंत 100% क्लिअर नाही झालेलं, व्हिडिओ कंटिन्यू करा. जर खरंच तुम्हाला आतापर्यंत आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, बरोबर आहे. तर आता बघा माय डिअर फ्रेंड की टोटल गव्हर्नमेंटकडे परीक्षा केंद्र 100 परीक्षा केंद्र आहेत. एका परीक्षा केंद्रामध्ये ते 600 विद्यार्थी बसू शकतात. आता यांचा मग एका दिवशी पर डे जर काढायचं झालं की एका दिवसात किती विद्यार्थ्यांची परीक्षा पॉसिबल आहे यांचा गुणाकार करावा लागेल. 100 गुणिला 600, 6 1 6, 2 2 4 0, म्हणजे 2 2 किती 0 4 0, 60,000 विद्यार्थी एका दिवशी परीक्षा देऊ शकतात. मग 60,000 विद्यार्थी एका दिवशी परीक्षा जर देऊ शकतात तर एकूण विद्यार्थी किती आहेत? एकूण विद्यार्थी आहे 12 लाख. मग 12 लाखला जर 60,000चा जर भाग दिला, इथे बघा 0 0 0 0 0 0 0 0. सर क्या कर रहे थे आप? कैलकुलेशन कर रहा था मैं, बरोबर आहे, ठीक आहे. तर 120 ला जर 6चा भाग दिला तर भाग हा 20चा गेला. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एकूण 20 दिवस ही परीक्षा चालणार आहेत. कारण की परीक्षा ही ट्रान्सपरंट पद्धतीने होत आहेत. ट्रान्सपरंट याचा अर्थ की वेगवेगळ्या दिवशी परीक्षा घेतल्याच्या नंतर ट्रान्सपरंट जर पेपर फुटला नसेल, जनरली फुटत नसतो, बरोबर आहे, जनरली, राईट. मग जर पेपर फुटला नाही, ऑनलाईनचा पेपर आहे, तर या ऑनलाईनच्या पेपरमध्ये 20 दिवस परीक्षा घेणे आहे, एक्झाम कंडक्ट करणे आहे. तर त्या पर्टिक्युलर एजन्सीला तर 20 पेपर सेट तयार करावं लागतील, बरोबर आहे की नाही. मग जर 20 प्रश्न संच तयार करावं लागतील तर प्रत्येक पेपर मध्ये एकच प्रश्न हा वारंवार रिपीट केल्या जाणार नाहीत. मग जर वारंवार रिपीट केल्या जाणार नाही तर मग पर्टिक्युलर त्यांच्याकडे एक जो सिलेबस तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतो त्यापैकी तसा सिलेबस राहतो, त्या सिलेबस मध्ये बदल राहतो, हे सांगतो मी तुम्हाला. पीवायक्यू मागचे पीवायक्यू पाहिल्याच्या नंतर लक्षात येते की हा सिलेबस आहेत. मग आतापर्यंत तुम्हाला 100% इथपर्यंत लक्षात आलेलं आहे की सर तलाठीच्या पेपरमध्ये मागच्या वेळेस 12 लाख विद्यार्थी बसले होते. आपल्या गव्हर्नमेंटची तयारी आहे की ती एका दिवशी जास्तीत जास्त पूर्ण महाराष्ट्रभर फक्त आणि फक्त 60,000 विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षा घेऊ शकतात. हे पॉसिबल नसल्या कारणाने त्यांनी तो कॉन्ट्रॅक्ट TCS ला दिला, कारण की TCS ही ऑनलाईन स्वरूपाची एक्झाम कंडक्ट करते. अगदी बरोबर आहेत सर, 100% पटलं आम्हाला इथपर्यंत. मग त्याच्यानंतर TCS काय करेल? ठीक आहेत, तर 60,000 विद्यार्थी, बरोबर आहे. मला काय करावं लागेल? TCS 12 लाखाला जर मी 60,000चा जर भाग देतो तर भाग हा 20चा जातो, कारण की त्यांच्याकडे तीच अरेंजमेंट आहेत. फॉर एक्झाम्पल म्हणजे त्यांच्याकडे तीच अरेंजमेंट आहे, म्हणजे एका दिवशी जर ते 60,000 विद्यार्थी बसू शकतात तर त्यांची परीक्षा ही 20 दिवस चालेल. किती दिवस चालेल? 20 दिवस.
मग 20 दिवस तर त्यांना 20 दिवस चालणार आहे, बट गव्हर्नमेंटने सांगितलं की 20 दिवस नाही, आम्हाला लवकरात लवकर करून पाहिजेत. टीसीएस सांगेल की नाही, मी ऑलरेडी दुसरा कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे, तर मी तुमची एका 20 दिवसाची मी 10 दिवसात परीक्षा तुम्हाला कंप्लीट करून देऊ शकतो. आपल्या गव्हर्नमेंटला पटलं, ठीक आहे चालेल, आम्हाला 10 दिवसात ट्रान्सपरंट झाली पाहिजे. तर टीसीएस ची प्रोसेस चालू. टीसीएस काय करेल, 10 दिवसात परीक्षा कंडक्ट करायची आहे. मग 10 दिवसात जर परीक्षा कंडक्ट करायची आहे तर टीसीएस एका दिवशी 10 दिवसात, मग एका दिवशी 2 शिफ्ट मध्ये पेपर घेणार. किती शिफ्ट? 2. एक तर मॉर्निंग आणि आफ्टरनून, कारण की बाकीचे स्लॉट बुक आहेत टीसीएस चे. मॉर्निंग म्हणजे सकाळी आणि दुपारी या 2 शिफ्ट मध्ये हा पेपर ऑनलाईन स्वरूपाचा पेपर असतो. एक अजून सांगतो, ऑनलाईन स्वरूपाच्या पेपरमध्ये प्रॅक्टिस हे ऑनलाईन असणं गरजेचं आहे, कारण की ऑफलाईन आणि ऑनलाईन मध्ये भरपूर मोठा फरक आहे. ऑनलाईन मध्ये तुम्ही ऍट अ टाइम फक्त एकच प्रश्न बघू शकता, ऑफलाईन मध्ये चलो 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 देख लेते हैं. बरोबर आहे, हा भरपूर मोठा फरक आहे. मग ऑनलाईन मध्ये एकच प्रश्न जर ऍट अ टाइम आपण जर बघू शकतो, तर मग त्या कंडिशन मध्ये सोडवणे, समोर जाणे, टाइमपास जास्त होतो, तर त्याची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. याच्यावर मी डिटेल मध्ये एक व्हिडिओ घेऊन येणारच आहेत. फक्त व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट असणं गरजेचं आहे. नाही सर, तुम्ही सांगितलेलं आम्हाला आवडत आहे, पटत आहे तुमच्या गोष्टी, कारण की पूर्ण टेक्निकल साऊंड, टेक्निकलचा जो काही मला नॉलेज आहे आतापर्यंत, त्या नॉलेजच्या बेसवर हे माझे शब्द आहे तुमच्यासाठी आणि परफेक्ट आहेत, चुकीचं काहीच नाही याच्यात. एक सकाळी आणि दुपारी अशा 2 शिफ्ट, तर 20 दिवसात, एकूण 20 दिवसात 2 शिफ्ट एका दिवशी, म्हणजे परीक्षा ही 10 दिवस चालणार आहेत. जर परीक्षा 10 दिवस, तर त्यांना एकूण 20 प्रश्न संच, 20 पेपर सेट तयार करावं लागेल आणि प्रत्येक पेपर मध्ये लेवल मेंटेन करणे इज नॉट इझी टास्क. हे फार इझी नाही आहेत बरं, हे बोलायला क्लिअरली आहेत. तुम्ही सांगू नाही सर हे बरोबर नाही, नॉर्मलायझेशन झाले, माझे मार्क्स कमी झाले, त्यांचे मार्क्स वाढले. पूर्ण व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला ईच अँड एव्हरी पॉइंट क्लिअर होणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून. नाही सर इथपर्यंत 100% बरोबर आहे, समोर बोला. आता समोर बोलतो की सपोज 20 दिवस एका दिवशी 2 शिफ्ट, म्हणजेच 10 दिवस परीक्षा चालेल. 10 दिवस परीक्षा म्हणजेच टोटल 20, कारण की एका दिवशी किती शिफ्ट? 2 शिफ्ट, तर 20 प्रश्न संच तयार करावं लागेल. 20 क्वेश्चन पेपर तयार करावं लागेल आणि प्रत्येक क्वेश्चनची लेवल इक्वल मेंटेन करणे हा इझी टास्क नाही आहे. कारण की इझी तुम्ही नाही सर, मग तो जर त्या टाईपचा जर प्रश्न आला दुसऱ्या शिफ्ट मध्ये, मग एक विद्यार्थी परीक्षा देऊन आल्याच्या नंतर त्याच्या मित्राला नाही सांगेल का की हा प्रकार चालू आहे, असंच करून जा. मग ती परीक्षा ट्रान्सपरंट झाली का? नाही झाली. येणाऱ्या ज्यांचा पेपर हा पहिला झाला, मग नंतरच्या येणाऱ्या विद्यार्थ्यांचा फायदा होईल, पहिल्या विद्यार्थ्यांचा फायदा होणार नाही. तर हे अवॉइड करण्यासाठी काही काही पेपरची लेवल ऑफ डिफिकल्टी ही वाढून जाते, काही काही पेपरची लेवल ऑफ डिफिकल्टी कमी राहते. म्हणजे जवळपास इझी, मॉडरेट आणि हार्डच्या स्वरूपात हा पेपर तयार होतो. म्हणजे कोणत्या कोणत्या शिफ्ट मध्ये भरपूर डिफिकल्ट पेपर दिसणार आपल्याला. काही काही शिफ्ट हे भरपूर इझी असणार आणि काही शिफ्ट एकदम मध्यम म्हणजेच ॲव्हरेज लेवलची शिफ्ट असणार. ओके सर, बरोबर आहे, हे पटल्या, ह्या गोष्टी बरोबर सांगून राहिल्या तुम्ही, परफेक्ट आहेत. कारण की त्यांच्या जागेवर जर आपण राहिलो असतो असे बोलायला इझी होते माय डिअर फ्रेंड, पण करायला भरपूर डिफिकल्ट टास्क जातो. तर आता इथपर्यंत की आपल्याला म्हणजे TCS ला एकूण 10 दिवसात परीक्षा घेणे आहेत, एका दिवशी 2 शिफ्ट, राईट. मग त्याच्यानंतर आता बघा काय करूया, ह्या ज्या 10 शिफ्ट आहेत, एकूण शिफ्ट किती? 10 शिफ्ट, म्हणजे 10 नाही शिफ्ट टोटल 20 शिफ्ट, दिवस 10, शिफ्ट किती असणार आहेत? 20 शिफ्ट असणार आहेत. ठीक आहे, मी 10 शिफ्टची तुम्हाला समजून सांगतो. म्हणजे सपोज या ठिकाणी आपण काय करूया, हे ज्या 20 शिफ्ट आहे, या 20 शिफ्टला मी 10 शिफ्ट मध्ये समजून सांगतो. की सपोज जर परीक्षा 10 शिफ्ट मध्ये जर झाल्या, 20च्या जागेवर मी 10, कारण की मग अजून पुन्हा लिहा, हे करत तुमचं टाइमपास होणार. बरोबर आहे की नाही? टाइमपास कमी करायचा, एकदम शॉर्टकट मध्ये मला व्हिडिओ तयार करून द्यायचा आहे. म्हणजे कंटेंट जास्तीत जास्त एकदम कमी वेळेमध्ये डिलिव्हर करायचा आहे. ज्या 20 शिफ्टच्या जागेवर मी 10 शिफ्ट कन्सिडर करतो. किती शिफ्ट? 10 शिफ्ट. बरोबर आहे.
20 शिफ्टच्या जागी. हे शब्द बरोबर फक्त नाही सर, मग कमेंट कराल तुम्ही, नाही तुमचं चुकलं नाही तुम्ही वर्ड, कारण की नाहीतर मग अजून पुन्हा लिहायला जर गेलो तर हे कॉपी पेस्ट पुन्हा करावं लागेल आणि त्या कॉपी पेस्ट मधून अजून ते समजून सांगण्यासाठी अजून वेळ लागेल, टाइमपास होईल. मला टाइमपास नाही करायचा आहे, एकदम कमी वेळेमध्ये जबरदस्त कंटेंट तुमच्याकडे डिलिव्हर करायचा आहे. तर 20 शिफ्टच्या जागेवर उदाहरणाच्या माध्यमातून मी 10 शिफ्ट मध्ये सांगतो. आता बघा इथे पहिली शिफ्ट, दुसरी शिफ्ट, तिसरी शिफ्ट, चौथी, पाचवी, 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी ह्या रोमन संख्या आहेत. आणि जर आपले नंबर्स नैसर्गिक संख्या 1 नैसर्गिक संख्येच्या स्वरूपात जर लिहायचं झालं, नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 अशा एकूण 10 शिफ्ट. किती शिफ्ट? 10 शिफ्ट. मग आता 10 शिफ्ट मध्ये पेपर कंडक्ट झालेले आहेत. प्रत्येक शिफ्ट मध्ये पेपरची लेवल ऑफ डिफिकल्टी ही वेगवेगळी आहे. मॅच करण्याचं म्हणजेच इक्वल आणण्याचं पूर्ण प्रयत्न TCS ने केलेला आहे. तरी काही कारणास्तव ते पॉसिबल नाही झालं, कारण की विद्यार्थ्यांच्या लेवलवर येऊन हे पेपर डिझाईन करणे, बनवणे हे म्हणजेच त्या लेवलचं पॉसिबल होत नाहीत. तरी प्रयत्न केल्याच्या नंतरही या 10 वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये ॲव्हरेज मार्क्सवर मी पहिले फोकस करतो. ॲव्हरेज मार्क्स म्हणजे पहिल्या शिफ्ट मध्ये हे ॲव्हरेज मार्क्स आहे, सरासरी मिळाले मार्क्स. म्हणजे त्या शिफ्ट मध्ये 600 विद्यार्थी बसले तर 600 विद्यार्थी 60,000 विद्यार्थी जर बसले तर 60,000 विद्यार्थ्यांच्या पहिल्या शिफ्ट मध्ये ॲव्हरेज मार्क्स हे 86 आले. 100 पैकी 86, 100 पैकी 86. फक्त मी 100चा कन्सिडर करतो. तुम्ही मला तलाठी 200 आहेत, मान्य आहेत मला तलाठी 200 आहेत. मी प्रश्नच कन्सिडर करतो की या ठिकाणी की 86 प्रश्न हे बरोबर आले. किती प्रश्न बरोबर आले? प्रश्न घेतो, मान्य करतो. तुमच्या तलाठीचीच परीक्षा सांगतो मी तुम्हाला. तर 86 प्रश्न ॲव्हरेज सरासरी पहिल्या शिफ्ट मध्ये 86 प्रश्न बरोबर, म्हणजे 86 प्रश्नांची सरासरी निघाली. आता त्या शिफ्ट मध्ये काही काही विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स असेल, काही विद्यार्थ्यांना कमी मार्क्स असेल, पण त्यांची सरासरी काढल्याच्या नंतर सरासरी 86 निघाली आहेत. 100 पैकी 86 ची सरासरी पहिल्या शिफ्ट मध्ये निघाली. दुसऱ्या शिफ्ट मध्ये 90 ची सरासरी आहेत, कारण की हा पेपर इथे जर तुम्ही एक अंदाज बघा बरं, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन असू द्या, ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, ठीक आहे. तर या ठिकाणी 90च्या नंतर तिसऱ्या याची प्रश्नांची सरासरी 88, नंतर 84, सरासरी प्रश्न आहेत हे 85, 87, 89, 92. सर्वात इजी शिफ्ट 92 प्रश्न सरासरी मध्ये बरोबर. जर आता 92 प्रश्न बरोबर आहेत आणि या ठिकाणी 83, ही शिफ्ट सर्वात डिफिकल्ट, म्हणजे सर्वात डिफिकल्ट जी शिफ्ट आहे ही शिफ्ट सर्वात डिफिकल्ट आणि ही शिफ्ट सर्वात इझी, कारण की या शिफ्टचा ॲव्हरेज जे आहे ते 92 प्रश्नांचा ॲव्हरेज निघालेला आहे. म्हणजे काही काही विद्यार्थी 92 प्लस गेले असतील, काही कमी पण राहिले असतील, बरोबर आहे की नाही. आणि या शिफ्ट मध्ये ॲव्हरेज 83 निघाला. म्हणजेच ही शिफ्ट या शिफ्टच्या कंपॅरिझन मध्ये कशी आहेत विद्यार्थी मित्रांनो, ही डिफिकल्ट शिफ्ट आहेत. मग जर ही शिफ्ट डिफिकल्ट आहे तर मग आता तुम्ही म्हणाल की या विद्यार्थ्यांसोबत अन्याय झाला का? ते TCS ला अन्याय होऊ द्यायचं नाही, कारण की तो नॉर्मलायझेशनचा जो फंड आहे, जो सायंटिस्टने डिझाईन करून काढलेला आहे, तर त्या फंडाच्या बेसवर तुम्ही म्हणाल की नाही सर तुम्ही चुकीचं बोलून राहिले, आम्हाला हे पटलं नाही. हा तुमचा ओपिनियन आहे. बट बेसिकली जर सिलेक्शन तुम्हाला घ्यायचं आहे तर हे असंच चालणार आहे आपल्या, याच्यात बदल होणार नाही कोणत्याच प्रकारचा. तुम्ही जर निगेटिव्ह थॉट जर विचार करत असाल, हा तुमचा प्रश्न, याच्यात ना मी चेंज करू शकत नाही, तुम्ही चेंज करू शकत, कोणीच बदल करू शकत नाही, जेव्हापर्यंत भरपूर मोठं आंदोलन होणार नाही जबरदस्त लेवलचा. आणि तेही पॉसिबल नाहीत, कारण की आंदोलन झाल्याच्या नंतरच हे काढण्यात आलेलं आहे. आता तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे. तर तो तुमचा ओपिनियन तुम्ही साईडला ठेवा. आता कंटिन्यू करा, नक्कीच तुम्हाला हे आवडणार आहे. तर या ठिकाणी इजी शिफ्ट मध्ये ॲव्हरेज 83चा निघाला आणि नाही, इजी शिफ्ट मध्ये ॲव्हरेज 92चा निघाला. कशाचा? प्रश्नाचा. आणि त्याच्यानंतर डिफिकल्ट मध्ये हा 83चा निघाला. त्याचप्रमाणे हे बाकी वेगवेगळ्या. आता मग नॉर्मलायझेशन काय करतो? नॉर्मलायझेशन या ॲव्हरेज मार्काला सारखं बनवतो. सारखं बनवण्यासाठी, इक्वल बनवण्यासाठी सर्वात जास्त हा जो पेज आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे या स्लाइड वरूनच पूर्णपणे नॉर्मलायझेशन क्लिअर होणार आहेत.
तर त्याच्यासाठी कंटिन्यू इच अँड एव्हरी ज्यांचं कॅल्क्युलेशन बरोबर त्यांना समजणारी नाही हा व्हिडिओ काय आहे. तर फक्त हा व्हिडिओ त्यांना समजू शकतो की ज्यांची क्लिअरिटी जबरदस्त आहेत, ज्यांचा पूर्ण कॉन्सन्ट्रेशन या व्हिडिओवर आहेत, त्यांनाच हा व्हिडिओ समजेल. राईट. आता बघा माय डिअर फ्रेंड, सरासरी प्रश्न हे इथे लिहिण्यात आलेले आहेत. इक्वल करण्यासाठी नॉर्मलायझेशन सर्वात इजी शिफ्टला पकडतो. मग सर्वात इजी शिफ्ट म्हणजेच 92 मार्क्स. तर सर्वांचे 92 मार्क लिहून घेतो तो. 92, त्याच्यानंतर 92, 92 मार्क, 92 मार्क, 92 मार्क्स लिहून घेतो. लिहिल्याच्या नंतर आता या पहिल्या शिफ्टच्या विद्यार्थ्याला 100 प्रश्नाला मी मार्क कन्सिडर करतो. लवकर समजेल तुम्हाला. बरोबर आहे. तर 86 ऍव्हरेज मार्क्स आलेले आहेत. 92 साठी या ठिकाणी 6 मार्काची गरज आहे. 6 प्रश्नांची गरज आहे. मार्क घेतो, प्रश्नांची कन्फ्युजन वाढत आहे थोडं. मार्क घेतो मी 100 पैकीच कन्सिडर करतो. नंतर मग आपण गुणाकार 2चा गुणाकार करून टाकू ऍट द एंड मध्ये. तर इथे 86 92 होण्यासाठी 6 मार्क वाढवावं लागेल. आता वाढून राहिलेत, वाढले. या ठिकाणी 92 मार्क वाढावं लागेल. नंतर गुणाकार करणार नाही सर, मार्क बोलून राहिले हे बोलून राहिले असं नाही बरं. हा ठीक आहे. इझी होण्यासाठी मार्क पकडण्यात आलेले आहेत. ठीक आहे. 88 चे 92 होण्यासाठी 4 वाढवावं लागेल. नंतर 84 चे 92 होण्यासाठी 8 वाढवावं लागेल. त्याच्यानंतर 85 चे 92 होण्यासाठी 7 वाढवावं लागेल. आणि नंतर 87 चे 92 होण्यासाठी 5 मार्क वाढवावं लागेल. आणि 89 चे 92 होण्यासाठी 3 मार्क वाढवावं लागेल. 92 चा 92 होण्यासाठी 0 मार्क म्हणजे कोणत्याच प्रकारचा मार्क वाढणार असे विद्यार्थी. सर एकही मार्क वाढले नहीं भैया जी, आपका पेपर इजी शिफ्ट में आया था, इसके वजह से मार्क्स इंक्रीज नहीं हुआ. माय डिअर फ्रेंड, विद्यार्थी मित्रांनो, अशा टाइपच्या विद्यार्थ्यांचा पेपरच हा इजी शिफ्ट मध्ये होता. मार्क्स कसे वाढणार आहे? पहिलेच तर पेपर इझी. मग ते ज्यांचं डिफिकल्ट आलं त्यांच्यासोबत अन्याय नाही आहेत का? नाही सर माझ्या मित्राचे वाढले. तुझ्या मित्राचाच पेपर हा डिफिकल्ट शिफ्ट मध्ये होता आणि त्याच्या जागेवर तुझा राहिला असता तर मग आपल्यावर आलं तर ते वेगळं विचार करायचं आणि त्याच्यावर आलं तर वेगळं विचार. नाही, ह्या चुकीचं आहेत. मग आपण कसं हे बरोबर विचार जर आपण करतो तर मग त्यांना पण बरोबर विचार करू द्या ना. बरोबर आहे की नाही आहे? ठीक आहे, तर चालेल. तर या ठिकाणी तर 0 मार्क्स. नंतर इथे 91 चे 92 होण्यासाठी 1 मार्क वाढवावं लागेल. आणि इजी शिफ्टचे जे मार्क आहेत 9 मार्क वाढणार आहे. प्रश्नाला मी मार्क कन्सिडर केलेले आहेत. राईट. ओके सर. पहिले तर काय करतात, त्या शिफ्टचा ऍव्हरेज मार्क्स काढतात. ऍव्हरेज मार्क्स 100च्या स्वरूपात ऍव्हरेज मार्क्स काढल्याच्या नंतर हे ऍव्हरेज मार्क्स निघालेले आहेत आउट ऑफ 100. पर्सेंटाईल बोलतो मी. ठीक आहे. तर 86 पर्सेंटाईल. मग त्याच्यानंतर सर्वात टॉपर म्हणजेच या ठिकाणी नॉट अ टॉपर विद्यार्थ्यांनी त्यांना काहीच घेणं देणं नाही आहे. फक्त त्या शिफ्टचा ऍव्हरेज मार्क्स आणि ज्या शिफ्टचा ऍव्हरेज मार्क्स सर्वात जास्त आलेला आहे त्या शिफ्टला बेस लेवल कन्सिडर करतात की ती शिफ्ट म्हणजे बेस शिफ्ट आहे. तोच मार्क्स ऍव्हरेज पर्सेंटाईल तो फायनल असतो 92. ज्यांना 92 मार्क होण्यासाठी गरज आहे त्यांचे मार्क्स वाढतात. मार्क जनरली कमी होत नसतात. जनरली काही काही ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये थोडंफार एरर आल्याच्या नंतर ते ऍव्हरेज मध्ये तेव्हा कमी होऊ शकतात. बट 99% केसेस मध्ये मार्क्स वाढतात. कमी होण्याच्या पॉसिबिलिटी भरपूर कमी आहेत. राईट. मग या ठिकाणी तर ज्याचा पेपर भरपूर डिफिकल्ट आहे त्या विद्यार्थ्याचे किती मार्क्स वाढणार आहेत? 9 मार्क्स. ज्याचा पेपरच इजी शिफ्ट मध्ये आहे त्या विद्यार्थ्याचा काहीच मार्क वाढणार नाहीत. अगदी बरोबर. आता मी काय करतो या ठिकाणी, इथे बघा एक 4 विद्यार्थ्यांच्या स्वरूपात तुम्हाला पूर्ण स्ट्रक्चर क्लिअर करून देतो. आपण 4 मित्र आहोत. फॉर एक्झाम्पल 4 मित्र आहोत. माझं नाव जर सुमित माझं ठीक आहे. मी या ठिकाणी ऍट द एंड मध्ये मी इथे कन्सिडर करतो. 1 मिनिट. सपोर्ट्स आम्ही 4 मित्रांनी परीक्षा दिली.
माझं नाव दिलीप आहे, माझा एक मित्र प्रज्वल आहेत, माझा दुसरा मित्र अमित आहेत, माझा तिसरा मित्र आहेत नैतिक. अशी आम्ही 4 मित्र आहोत. एकूण किती मित्र? 4 मित्र. एकाच रूमवर राहतो, परीक्षा दिली. आता आन्सर की आल्याच्या नंतर ज्या वेळेस आम्ही मार्क मोजले, आन्सर की येते बरं याचं बरोबर, कारण की तुम्ही चेक करू शकता तुम्ही परीक्षा दिल्याच्या नंतर तुमचे, कारण किती ट्रान्सपरंट आहे, जबरदस्त ट्रान्सपरंट आहेत. सर पेपर फुटते नाही फुटत त्याच्याबद्दल मला अजिबात चर्चा करायची नाही, रिअली ट्रान्सपरंट एक्झाम राहते. ठीक आहे. तर या ठिकाणी मला माझा पेपर हा 10व्या शिफ्ट मध्ये आला. माझा पेपर कोणत्या शिफ्ट मध्ये आला? माझा पेपर 10व्या शिफ्ट मध्ये. माझा पेपर 10व्या शिफ्ट मध्ये आला. माझा मित्र, माझे 3 मित्र, आम्ही 4 मित्र मिळून एका परीक्षेची तयारी करून राहिलो. त्या परीक्षेचं नाव तलाठी आहे. तर या मित्रच्या वरून मी तुम्हाला जबरदस्त सांगतो, त्याच्यात मी पण इन्क्लूड झालेलो आहे, कारण की क्लिअरिटी वाढायला पाहिजे. तर मी आणि माझे 4 मित्र आम्ही एकाच रूमवर येतो. आल्याच्या नंतर आम्ही पेपर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये आमचा पेपर झाला. माझा पेपर 10व्या शिफ्टमध्ये झाला. माझा जो दुसरा मित्र आहे ज्याचं नाव आहे अमित, त्याचा पेपर 5व्या शिफ्टमध्ये झाला. आणि माझे 2 मित्र असे आहेत, एक म्हणजेच प्रज्वल आणि त्याच्यानंतर दुसरा नैतिक, यांचा पेपर इक्वल शिफ्टमध्ये झाला. इक्वल म्हणजेच आमचे चौघांचे पेपर हे 3 शिफ्ट मध्ये झाले, कारण की प्रज्वल आणि नैतिक यांचा पेपर एकाच शिफ्ट मध्ये झाला. 8वी शिफ्ट. माझा पेपर 10व्या शिफ्ट मध्ये झाला. माझा मित्र अमितचा पेपर 5व्या शिफ्ट मध्ये झाला. 3 शिफ्ट मध्ये झाला. इथपर्यंत समजलेले आहेत. पेपर झाल्याच्या नंतर ज्या वेळेस आन्सर की आली, तर त्या आन्सर की मध्ये ज्या वेळेस मी मार्क काउंट केले, ते प्रश्न काउंट केले, तर माझे एकूण प्रश्न राईट आले 85. किती प्रश्न राईट आले? 85. पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, इथूनच नाही, म्हणजे इथून जर समजलं तुम्हाला जवळपास 5-10 मिनिटं वेट करायचा, पूर्ण मॅटर क्लिअर, 100% क्लिअर, ईच आणि एव्हरी पॉईंट क्लिअर करून देतो. अजूनपर्यंत युट्यूब मध्ये असा व्हिडिओ तुम्हाला कोणीच सांगितलेला नसेल. जबरदस्त लेवलची क्लिअरिटी आणून देतो माय डिअर फ्रेंड. कंटिन्यू नंतर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं. तर मला माझे किती प्रश्न राईट आले, हे जे मार्क्स आहेत, या मार्काला मी प्रश्न कन्सिडर करतो. ठीक आहे. हे मार्क कॅन्सल करतो, याच्या जागेवर मी प्रश्न घेतो. इथे हे मार्क्स कॅन्सल करतो, याच्या जागेवर मी प्रश्न लिहितो. मार्क म्हणजेच प्रश्न, कारण की तलाठीचा पेपरचं एक्सप्लेनेशन चालू आहे. बरोबर आहे. एक्सप्लेनेशन म्हणजेच नॉर्मलायझेशन म्हणजेच काय. तर माझे प्रश्न मी मोजले 100 पैकी, तर माझे प्रश्न 85 बरोबर आले. 10व्या शिफ्ट मी आल्याच्या नंतर माझ्या मित्रांना, ठीक आहे, 10व्या शिफ्टमध्ये शिफ्टचा नंतर विचार करूया. आन्सर की आम्ही 4 जणांनी पाहिलं, तर माझे 85 प्रश्नही बरोबर आले. माझा जो मित्र आहेत अमित, त्या अमितचे 87 प्रश्न बरोबर आले. नंतर ऍट द एंड मध्ये प्रज्वल जो आहे, त्या प्रज्वलचे 88 प्रश्न बरोबर आले. आणि नंतर नैतिकचे 89 प्रश्न हे बरोबर आले. आता बघा, आन्सर कीच्या ओपिनियन म्हणून मन कोणाचं दुखवलं जाते, ते का बरं नाराज होतात, का बरं TCS ला रिकामी जागा देतात, आरोप लावतात, हे या 4 उदाहरणाच्या माध्यमातून क्लिअर होणार तुम्हाला. आता आन्सर की आल्याच्या नंतर आम्ही 4 जण चहाच्या दुकानावर भेटलो, बसलो, विचार केला. मी खूप नर्वस झालो, कारण की माझे फक्त आणि फक्त किती प्रश्न राईट आले? 85 प्रश्न राईट आले, बाकीचे चुकले. आता याच्यात हा माझा जो मित्र आहे, कोणता आहे, नैतिक, हा जबरदस्त लेवलचा चहा त्यानेच पाजला, की त्याला वाटलं की अरे यार बहुत ज्यादा मार्क्स आहे, टॉपर हूं इन 4 में. सर्वात जास्त प्रश्न बरोबर आलेले आहेत माझे. 1 प्रश्न बरोबर 2 मार्क आहेत. भरपूर मोठा प्रॉब्लेम होणार आहेत. मग हा नैतिकने सर्वांनी चहा पाजला की नाही माझं सिलेक्शन झालं. आम्हालाही वाटलं की नाही तुझं सिलेक्शन झालं. मी भरपूर नर्वस. त्याच्यानंतर माझ्या दुसऱ्या नंबरचा जो मित्र आहे अमित, तो नर्वस. नंतर प्रज्वल हा नर्वस. जर नैतिकला कम्पेअर केलं तर आम्ही बसलो, चहा घेतल्याच्या नंतर जर पाहिला आम्ही, तर 1 किंवा 2 महिन्याच्या नंतर निकाल आला, याला आपण रिझल्ट म्हणतो. त्या निकालमध्ये पूर्ण कॉन्सन्ट्रेशन, हा जर वाक्य जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. त्या निकालात एकूण आम्ही जर एक कन्सिडर करतो की एकाच कॅटेगरीचे, फॉर एक्झाम्पल
आणि त्या कॅटेगरीमध्ये एका डिस्ट्रिक्ट मधून एका जिल्ह्यामधून जर फॉर्म फिल केलेला आहेत आणि फॉर एक्झाम्पल पॉइंट टू पॉइंट समजून देतो तुम्हाला, त्या जागेवर एकच जागा आहे, मी तर रिझल्ट पाहिलाच नाहीत, त्या ठिकाणी माझ्या मित्रांनीच मला सांगितलं, नैतिकनी कॉल करून मला तो बोलला, अरे तुझं सिलेक्शन झालेलं आहे. मी शॉक, अरे ये कैसे हुआ भाई, मेरे से ज्यादा तो क्वेश्चन आपके राइट थे. अरे मित्रा, तुझे जास्त प्रश्न बरोबर होते, माझं सिलेक्शन कसं झालं? तो कारण की मेरिट लिस्ट तयार झालेली आहे, डिस्प्ले झालेली आहेत, माझं नाव आहेत, माझ्या मित्राचं नाव नाही आहेत, कुणाचंच नाव नाही आहेत, बरोबर आहे की नाही? मी पाहिली, मी म्हटलं की अरे ते शेअर कर मला, लवकर पाठवल्याच्या नंतर मी ते ओपन केली, ओपन केल्यानंतर पाहिलं माझं नाव दिसलं, बाकीच्यांचं नाव नाही आहेत. एक तर एका साइडला थोडंफार दुःख होतं, दुसऱ्या साइडला भरपूर आनंद वाटत होतं की अरे ये क्या हो गया, कौन सा जादू चल गया. दिस जादू इज कॉल्ड ॲज अ नॉर्मलायझेशन. या जादूलाच नॉर्मलायझेशन असं म्हटलं जाते. मग आता दुःख सर्वात जास्त कोणता दुःख झालं या व्यक्तीला, नैतिकला कोणता दुःख झालं? कारण की मला जास्त माझे प्रश्न राईट राहिल्याच्या नंतरही माझं सिलेक्शन नाही झालं. 100% दुःख बरोबर आहेत. बट जो नॉर्मलायझेशनचा गेम आहे तो गेम आता समजून घ्यायचा आहे. कारण की जर मार्क आहे, मग त्याच्यानंतर समोर जर पाहिलं तर मार्क्स दिसले. मार्क्स या ठिकाणी इथे जर पाहिलं तर मला जे मार्क आले होते पेपरमध्ये, गुणीला 2 करावं लागेल, तर 8 4 दुनी 8 9 दुनी 18, मला 188 मार्क मिळाले होते. माझा जो दुसरा मित्र आहे त्या मित्राचं नाव आहेत अमित. 4 दुनी 94 94 हे कसे 7 दुनी 14 94, ठीक आहेत. तर 87 85 इथे 1 कमी करतो म्हणजे क्लॅरिटी अजून जास्त येणार. ओके चालेल. हे 94 94, तर या ठिकाणी 188 94 ला जर 2चा गुणाकार केला तर 188, पुन्हा 84 ला या ठिकाणी गुणाकार केला, 188 मार्क मिळाले. हे झाले प्रश्न. इथे जर गुणाकार केल्याच्या नंतर या ठिकाणी 9 दुनी 18, हातचा आला 1, 8 दुनी 16 आणि 1 17, 178. आणि इथे डबल 8 दुनी 16 आणि 1 17, 176. नैतिकला पेपरमध्ये 178 मार्क्स आले, मला पेपरमध्ये 188 मार्क्स आले. माझा दुसऱ्या नंबरचा मित्र जो माझ्यापेक्षा जास्त मार्क्स ज्याला होते, मी सर्वात कमी मार्क्स वाला होतो, तर माझ्या मित्राला 188 आले. तुम्ही म्हणाल की सर तुमच्या मित्राचं सिलेक्शन झालं का, झालं नाही, तुमचं का बरं झालं नाही? या ठिकाणी फॅक्टर येतो एजचा फॅक्टर. मी माझ्या मित्रापेक्षा वयाने मोठा आहेत, तो वयाने लहान आहेत. मार्क जर सारखे आहे तर त्या कंडिशन मध्ये वयाचा मॅटर असतो. मी वयाने मोठा आहे, माझं सिलेक्शन झालं, माझ्या मित्राचं सिलेक्शन थांबलं. पण या ठिकाणी आता ती सिनेरियो समजून सांगतो. हे एक्झाम्पल तर 100% तुम्हाला पटलेलं असेल, नक्कीच आवडलेलं असेल. आता यांचे दुःख क्लिअर करतो की नॉर्मलायझेशन मध्ये हा जो दुःख झाला, हा दुःख क्लिअर करावं लागेल. माझा पेपर हा डिफिकल्ट शिफ्ट मध्ये आला होता. त्या डिफिकल्ट शिफ्ट मध्ये मी किती प्रश्न बरोबर आले होते, 85 आले होते. बट माझा मित्र जो आहे नैतिक, याचा पेपर हा इझी शिफ्ट मध्ये आला होता. कारण की जर तुम्ही इथे जर पाहाल तुम्ही माय डिअर फ्रेंड, तर या ठिकाणी माझ्या शिफ्टचा ऍव्हरेज किती, 83. माझा मित्र नैतिक 8व्या शिफ्ट मध्ये, इथे चेक करा 8वी शिफ्ट, माझी शिफ्ट 10वी शिफ्ट. डिफिकल्ट शिफ्ट बरोबर आहेत. नैतिकची शिफ्ट इझी शिफ्ट आणि या ठिकाणी यांची मॉडरेट शिफ्ट. कोणाची? प्रज्वल आणि अमितची शिफ्ट मॉडरेट शिफ्ट. तर नैतिकचे मार्क वाढलेच नाहीत. त्याचे 89 प्रश्नाचे 89च प्रश्न झाले 0 मार्क. का बरं 0 मार्क? किती चेक करा. नैतिक 8व्या शिफ्ट मध्ये आलेला आहे, 8व्या शिफ्टचे मार्क वाढले नाही. म्हणजेच जो काही ॲव्हरेज आहे, ॲव्हरेज तोच आला.
हे ॲव्हरेज आहेत, ॲव्हरेज प्रश्न आहेत. बट नैतिकनी ज्या ठिकाणी ज्या पेपरमध्ये ज्या शिफ्टमध्ये पेपर दिला होता त्या पेपरमध्ये ॲव्हरेज पेक्षा कमी मार्क्स मिळाले. जे काही मार्क्स मिळाले ते मार्क्स किती मिळाले? 89 प्रश्न राईट आले. 89 प्रश्न राईट आले तर त्याची एकही प्रश्नाचे मार्क वाढणार नाही. 89चे 89च ते जशा तसेच येतील. का बरं? कारण की जी शिफ्ट मध्ये आले. सोबतच एक हा पण सिनेरिओ तुम्हाला समजून सांगतो. प्रज्वल आणि हे 88 एका शिफ्ट मध्ये याला तर पहिलेच वाटलं की नाही नैतिकचा होईल, प्रज्वल वाटलं की माझा होणार नाही. ते बरोबर विचार आहेत. बट अजून एक डाऊट की नाही मी काही तुझ्यापेक्षा डिफिकल्ट प्रश्न सोडवले मित्रा, तू इजी सोडवले तर मार्क वाढेल का? एकाच शिफ्ट मध्ये प्रश्न कोणतेही सोडवा तिथे मार्क वाढत नसते की डिफिकल्टचे वेगळे वाढतात का इजीचे. हे बेकार बघा आहे, सांगणाऱ्यांनी चुकीचं सांगितलंय तुम्हाला. दिस इज अ राईट. एका शिफ्ट मध्ये जर एका शिफ्ट मध्ये नाही तर तुम्ही मला प्रूफ दाखवा, मी नंबर ऑफ प्रूफ दाखवतो तुम्हाला. एका शिफ्ट मध्ये मार्क प्रश्नाच्या लेवलवर वाढत नसते, ते मार्क्स कशाच्या लेवलवर वाढत असतात? त्या ठिकाणी त्या ॲव्हरेज त्या शिफ्टचा ॲव्हरेजवर वाढत असते. तर नैतिक आणि सोबतच प्रज्वल हे दोन्ही एका शिफ्ट मध्ये आले होते. या दोघांची एकही प्रश्नाचं वाढलेले नाहीत, मार्क्स वाढले नाहीत. म्हणजे जर 88चं 88च राहिलं, या ठिकाणी नैतिकचं 89चं 89च राहिलं. बरोबर आहेत. बट आता तुम्ही बघा त्याच्यानंतर मी कोणत्या शिफ्ट मध्ये आहेत? 10व्या शिफ्ट. 10व्या शिफ्ट मध्ये किती वाढत आहे? 9. मग ते काय करतात माय डिअर फ्रेंड? या ठिकाणी माझ्या ह्याच्यात या 85 मध्ये 9 जर जोडले तर 94 होणार आहेत. म्हणजे 94 प्रश्न बरोबर आफ्टर नॉर्मलायझेशन. त्याचप्रमाणे माझा अमित हा जो आहे, नाही हे पण इजी शिफ्ट 8वी सारखे आहेत नाही, हे इजी शिफ्ट आहे, मॉडरेट नाही आहेत बरं. हा इझी, हे लिहिण्यात चुकलं असेल, ठीक आहे. हे इझी शिफ्ट. अमित हा मॉडरेट शिफ्ट मध्ये आहेत. अमित जर मॉडरेट शिफ्ट मध्ये 5व्या शिफ्ट मध्ये आहे, 5व्या शिफ्ट मध्ये 7 मार्क वाढले. अमितला माझ्यापेक्षा पहिले किती मार्क जास्त होते? माझ्यापेक्षा पहिले जर पाहिलं तर 2 प्रश्न जास्तीचे होते. आता आम्ही इक्वल लेवलवर आलो आहेत कारण की त्याचे किती वाढले? 7 वाढले आणि माझी या ठिकाणी 9 प्रश्न वाढले. एकूण जे टोटल आहे माझी टोटल 94 झाली. बट अमितची टोटल 94 झाली. एक प्रश्न हा 2 मार्काचा राहतो. 94 ला जर 2चा गुणाकार जर केलं तर गुणाकार केल्याच्या नंतर 188 मार्क भरले आउट ऑफ 200. नंतर अमितचे पण 188 मार्क बरोबर मार्क आले आणि नंतर नैतिक पाहिलं तर 178 चे अमित आणि माझ्यापेक्षा कमी मार्क्स आले. सोबतच प्रज्वलला किती मार्क्स आले? 176 मार्क्स आले. आता या ठिकाणी अमित आणि मला आता पहिले तर नैतिकला दुःख झालं. हा तर रेस मध्ये थोडंफार होता, हाही टॉपर, सेकंड टॉपर, हा फर्स्ट टॉपर, सेकंड टॉपर, थर्ड टॉपर, फोर्थ. बरोबर आहे. पहिल्या नंबरचा टॉपर, दुसऱ्या नंबरचा, तीसऱ्या नंबरचा, चौथ्या नंबरचा, मी सर्वात लहान, बॉटम सिलेक्शन में अपना नाम सबसे ऊपर. क्यों? क्योंकि नॉर्मलायझेशन, डिफिकल्ट शिफ्ट, इजी शिफ्ट, दोघांना दुःख झाला. आता तिसऱ्या व्यक्तीला अमितला दुःख. अमितला का बरं दुःख? बिकॉज ऑफ एज. अमित पेक्षा मी वयाने मोठा आहेत, एज फॅक्टर कन्सिडर्ड होते. जो वयाने मोठा त्या व्यक्तीचा सिलेक्शन पहिले, जर मार्क इक्वल असल्याच्या नंतर. मग आता या ठिकाणी आफ्टर आन्सर की आल्याच्या नंतर जो दुःखी झालेला व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं सिलेक्शन झालं. तो व्यक्ती भरपूर आनंदात आहे. बट ज्यांनी पेढे ऑलरेडी वाटले होते, ज्यांना वाटलं होतं की आपलं पूर्णपणे सिलेक्शन झालेलं आहे, ते नाराज झाले. मग अशा टाईपच्या विद्यार्थ्यांचं कन्क्ल्युजन काय असणार आहेत? तुम्ही दिलीप आहात. जर तुम्ही माझ्या जागेवर आहे तुम्ही खुश. बट जर तुम्ही नैतिक आहात, बेकार, नॉर्मलायझेशन खराब, काहीच कामाचं नाही, चुकीचं आहेत. तर डिपेंड ऑन ज्यांच्या सोबत जसा अन्याय झाला तसं ओपिनियन असते. बट जर विचार केला, कारण की या शिफ्ट मध्ये मला एक एक प्रश्न सोडवणे माझ्यासाठी डिफिकल्ट होत होतं, कारण की पेपर डिफिकल्ट आला होता. विद्यार्थी मित्रांनो, जर पेपर हा डिफिकल्ट आल्याच्या नंतर रिअल मध्ये त्या ठिकाणी एक प्रश्नाची ज्यावेळेस मी मांडणी करत होतो आणि विदिन अ टाइम सोडवणे हे पॉसिबल नव्हतं.
जर तुम्ही माझ्या जागेवर राहिले असते तर तुमची कंडिशन हीच झाली असती. बट या शिफ्ट मध्ये असणाऱ्या जे काही मेंबर्स आहेत 8व्या शिफ्ट मध्ये, तर 8व्या शिफ्ट मध्ये असणाऱ्या मेंबरला प्रश्न सोपी आले, लवकर सॉल्व्ह झाल्याच्या नंतरच तो जो स्कोर आहे तो स्कोर जास्तीचा आला, जास्ती प्रश्न राईट आले आन्सर कीच्या नंतर. बट रिझल्टच्या नंतर जर पाहिलं तर नॉर्मलायझेशननी प्रॉब्लेम नाही केला. नॉर्मलायझेशननी जो अन्याय झाला होता त्या अन्यायाला न्याय मध्ये बदलून दिलेला आहे. दिस इज द ऍक्च्युअल ओरिजिनल कन्सेप्ट ऑफ नॉर्मलायझेशन. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ ज्यांच्यासोबत नाही सर नाही पटलं, काहीच प्रॉब्लेम नाही, आपण नाही बदलू शकत विद्यार्थी मित्रांनो, कारण की हे भरपूर दिवसापासून मोठे आंदोलन झालेले आहेत याच्याबद्दल. जर रेल्वेमध्ये जर पाहिलं रेल्वेचे काही स्कोर, तुम्ही हे म्हणाल एक अजून सांगतो, रेल्वेचा पेपर हे तुम्हाला नक्कीच आवडणार की नाही सर हे जे बोलत आहे तुमचं बरोबर आहे. रेल्वेमध्ये 100 पैकी एका विद्यार्थ्याला 117.33 आहेत मार्क. पॉसिबलच नाहीये त्या गोष्टी. गुगलमध्ये लिगली फोटो आहे, तुम्ही चेक कराल. एका विद्यार्थ्याला हे कसे मार्क मिळू शकतात? कारण की त्या विद्यार्थ्यांनी सपोज हे मार्क्स कसे झाले याचं सांगतो मी. माझ्या शिफ्टचा आता या शिफ्ट मध्ये डिफिकल्ट जी शिफ्ट होती इथे तुम्हाला हा पूर्णपणे क्लिअर होऊन जाणार. त्या डिफिकल्ट शिफ्ट मध्ये ऍव्हरेज आहे 83 होतं. बट मला जर ऑलरेडी मार्क किती या शिफ्ट मध्ये मार्क किती वाढले, 9 मार्क वाढले. 9 वाढल्याच्या नंतर हे 92 झाले. अगदी बरोबर. जर हुशार विद्यार्थी काय विद्यार्थी भरपूर हुशार राहतात, जर त्या विद्यार्थ्यांनी या शिफ्ट मध्ये पेपर दिल्याच्या नंतर त्याचे जर 98 बरोबर आले, 98 आणि 98 मध्ये पुन्हा जर 98 मध्ये 9 जोडल्याच्या नंतर 2 म्हणजेच 107 झाले. किती पैकी? 100 पैकी. हा प्रॉब्लेम होतो. हा प्रॉब्लेम बेसिकली हा प्रॉब्लेम सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम समजू शकता का तुम्ही? नहीं. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टूडेंट अगर पेपर में बैठेंगे तो तहलका तो मचाएंगे बिकॉज ऑफ रांचू. बरोबर आहे की नाही? तर असे विद्यार्थी जर पेपर मध्ये बसले तर ह्या विद्यार्थ्यांनी हे काय करतात, ते आउट ऑफ पेक्षा या विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स मिळतात. नहीं सर अब समझ में आया ये गेम क्या है. तो हा गेमच असा आहे नॉर्मलायझेशनचा. कारण की जर त्या शिफ्ट मध्ये डिफिकल्ट शिफ्ट मध्ये जर टॉपर म्हणजे एकदम चांगल्या लेवलचा ज्याचा अभ्यास भयंकर आहे तो विद्यार्थी जर बसला तर तो विद्यार्थी पहिलेच भरपूर मार्क घेऊन येतो. मग त्या विद्यार्थ्याचे अजून मार्क वाढतात, मग तो मार्क क्रॉस होतात. तर मग या ठिकाणी ह्या जो रेल्वे आरआरबीचा जे सांगितलं मी तुम्हाला आरआरबी ग्रुप डी, तर विद्यार्थी टॉपर मग नाही सर चुकीचं आहे हे या ठिकाणी हे काही झालेलं प्रॉब्लेम झालेले आहेत. बरं करप्ट ती ट्रान्सपरंट एक्झाम नाही आहेत, पारदर्शक पद्धतीने परीक्षा झालीच नाही, पेपर फुटले, प्रॉब्लेम झाला नाही. ऍक्च्युअली जर पाहिलं तर ओरिजिनली टेक्निकल साऊंड हाच प्रोव्हाइड होतो जो मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर या ठिकाणी इच अँड एव्हरी डाऊट तुमचे क्लिअर झालेलंच असणार. कारण की जे काही चांगल्या लेवलच्या टर्म्स आणि कंडिशन विथ एक्झाम्पल्स मी तुम्हाला पूर्णपणे क्लिअर करून दिलेला आहेत. नक्कीच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. जे काही डाऊट जे काही आरोप तुम्ही करता बेसिकली तसं नसते. ऍक्च्युअली टेक्निकली हे परफेक्ट आहेत, ट्रूथ आहेत. आणि एक पुन्हा अजून फायनल सांगतो, आपण बदलू शकत नाही. राईट. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा. कारण की ॲक्च्युली TCS नॉर्मलायझेशनमध्ये खूप कमी व्हिडिओज आहेत, एक्झाम्पल्स कमी आहेत, बनवण्यात नाही आलेले आहेत. एकदम जबरदस्त लेवलचं नॉलेज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे. तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. अजून कोणत्या टाईपचे जर तुम्हाला व्हिडिओज आपल्या या विदर्भ सरळ सेवा प्लॅटफॉर्म वरून जर पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून जे आहेत ते कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता, जेणेकरून त्याच्यावर एकदम जबरदस्त लेवलचे कंटेंट क्रिएट करून मी व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहेत. नक्कीच फायदा. स्पेशली वर्क तुमच्यासाठी करायचं आहे, तुमचं सिलेक्शन. बट ते सिलेक्शन नॉर्मलायझेशनच्या नंतर आधी हा जो आहे हे पूर्ण डाऊट क्लिअर होणं गरजेचं आहे ना. जर सिलेक्शन काही कारणास्तव जर जो टॉपर नैतिक जर त्याचं सिलेक्शन नाही झालं, कारण कसं की त्याला नॉर्मलायझेशन प्रोसेस माहीत नव्हती, त्यांनी पहिलेच मार्क्स कमी आणले. आता इजी शिफ्ट जर होतं तर त्याच्यात मार्क्स जास्त आणायला पाहिजे होते. राईट. ते शिफ्टवर पूर्ण मॅटर डिपेंड करते. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ हा आवडलेला असणार. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. नक्कीच व्हिडिओला लाईक करा.